दुसरी गोष्ट सर, की आता तुमचे जे सिनेमा आहेत, हं. म्हणजे प्रत्येक विषयात एक सामाजिक टच असतो. म्हणजे ग्रामीण कथा असते, तुम्ही ग्रामीण भागात, मी ग्रामीण भागात येस, येस. नगरची. आणि ती खरी असते. त्यातून काही खोटेपणा नसतो. असं तुम्ही म्हणजे बाबूपासून सुरुवात केली. आता बाबूची गोष्ट तुम्हाला बियाणे येतं, गोष्ट असते. तर ती गोष्ट कशी सुचली? की सयाजी शिंदे होते, एवढे मोठ्या कलाकारांसोबत पहिलाच सिनेमा होता. हां. त्याविषयीचा काय अनुभव? मुळात अहिल्यानगर मध्ये आमचं गाव आहे. म्हणजे तालुका आष्टी, जिल्हा बीड, गुल्याचं कारकेल हे आमचं मूळ गाव. बरं, बरं. तर ग्रामीण भागाशी खूप चांगला टच आहे. कारण की शेवटी कोण आय-ए-एस हो, नाहीतर डॉक्टर हो, शेवटी मातीची नाळ असते. कारण की हो. कुठेतरी गावाकडूनच शहरात शिफ्टिंग झालेलं असतं. तर ग्रामीण विषय मला आवडतात काम करायला. तर ग्रामीण विषयासाठी बरंच सर्चिंग चालू होतं. त्यावेळेस रायटर अरविंद जगताप हो. त्यांची आमची मुलाखत झाली. तर त्यांनी हा गोष्ट आणली होती बाबूची. हां. आणि ती गोष्ट आणल्यानंतर यापूर्वी मला 35 सिनेमाचा अनुभव होता, असिस्टंट ते असोसिएट. हो, हो. तर सिनेमा बनल्यानंतर तो प्रमोशनपासून ते विकेपर्यंत या सगळ्या प्रोसेस मला माहिती आहेत. हं. स्टुडिओपासून सगळंच. तर त्यामुळे एक चांगली स्टारकास्ट घेतली, तर ती योग्य भूमिकेला न्याय देते जो लेखकाने लिहिलेला आहे आणि बरोबर. कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू पण वर्केबल होती. म्हणून त्या अनुषंगाने बाबू सिनेमामध्ये सगळी मल्टी स्टारकास्ट होती. हं. गुल्लेरमध्ये पण होती, पाणीपुरीमध्ये पण होती आणि सालबर्डेमध्ये पण होती. स्टारकास्ट बरोबर डेब्यू अनेक कलाकार त्या सिनेमामध्ये असतात. बरं. म्हणजे त्यांनाही मी एक चांगलं एक काय म्हणतात प्रमोट करायचा खूप प्रयत्न करतो. हं. एच-ओ-डीमध्ये पण मी बरेच डेब्यू घेतो. जसं आमचा प्रदीप आटगुरव हा डेब्यू त्याचा पहिला सिनेमा. अच्छा. आमची कॉस्ट्यूम डिझायनर परिणिता चितगे तिचा पण हा पहिला डेब्यू सिनेमा. असे अनेक डिपार्टमेंट आहे ज्यांचा पहिला डेब्यू आहे सालबर्डी. बरं. हां, तर मला जे अनेक वर्ष काम करता आहेत कारण की मी खूप स्ट्रगलमधून आलोय. म्हणजे प्रचंड. तर मला इंडिपेंडेंट होण्यासाठी 2003 ते 2018 हा कालखंड गेला. हं. तर जो माझ्यावर काम करतोय तर त्याला इंडिपेंडेंट मी कसा करू, कसा घेऊ आणि त्याच्या नावावर एक लेबल कसं लागेल. कारण की आपल्या इथं लेबल खूप महत्वाचं आहे. एकदा एक नाव लागलं इंडिपेंडंट की त्यानंतरच कामं चालू होतात. बरोबर. तर माझा तो एक प्रयत्न असतो की माझ्या टेक्निशियनला मी इंडिपेंडेंट कसं करू. तर प्रत्येक सिनेमामध्ये टेक्निकल एच-ओ-डी आहेच आणि कलाकार तर मांदियाळी असतेच. मला आवडतं. म्हणजे जेवढं आणि ज्या कलाकाराविषयी जास्त भीती किंवा जास्त बोललं जातं, मी जाणून-बुजून त्यांना घेतो. हो. की उद्या जर मला कोणी बोललं, की नाना त्रास देतात, मी म्हणेन, "नाही, मला मुद्दामून नानाच पाहिजे." सचिन खेडेकर थोडंसं कठीण आहे. मी म्हणलं, "नाही, मला सोपे जातील. मला सचिन खेडेकरच पाहिजे." कारण की आर्टिस्टला एक व्हिजन पाहिजे असतं. आपली बरोबर. थॉट प्रोसेस क्लिअर असेल तर अवघड काहीच नाही. नाही, हां. नक्की, नक्की. त्यांचं विजन क्लिअर असतं, अनुभव असतो. तो आपल्याही पाठीशी येतो. आपल्याला पार्टिशन. काहीतरी शिकवून जातो. बरोबर. करेक्ट, करेक्ट. येस सर. आता हे सगळं आहे, पण तुम्ही नक्की कुठले? त्याची सुरुवात कशी झाली? इंडस्ट्रीत नक्की कधी आला तुम्ही काय? तर त्याला कोण असं प्रेरणास्थान होतं, की चला बाबा, की आपल्याला कळतं, की आपल्याला ह्या क्षेत्रात आपण काम करू शकतो. अशी कुठली घटना घडली का काही? अ, मुळात प्रेरणा शिक्षण संस्था थेरगाव त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. मॉडर्न कॉलेजला गणेश खिंडला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. तर लहानपणीपासून कला क्षेत्राची खूप आवड. हं. लक्ष्मीकांत सर, अशोक मामा यांना बघत रविवारी 4 वाजता 5 वाजताचा त्यांचा हो. टेलिव्हिजनचा, दूरदर्शनचा सिनेमा बघत-बघत अ, वर्गामध्ये शाळेमध्ये असताना मी सांस्कृतिक विभागामध्ये नंबर 1 असायचो. हो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महात्मा ज्योतिराव फुले जयंती प्रत्येक ठिकाणी भाषणाला व्यासपीठावर मी असायचो. हां. तेव्हापासून ती आवड. ते कॉलेजमध्ये एकांकिका, 2 अंकी, प्रायोगिक नाटकं, कॉलेजनंतर व्यावसायिक नाटकं. त्यानंतर मग 2000 तसं पाहायला गेलं तर 2001 पासून सुरुवात. ते 2010 पर्यंत हा सगळा. 2010 ते 2018 फक्त सिनेमा. अच्छा. मग सिनेमामध्ये 5वा असिस्टंट, 4था, 3रा, 2रा, चीफ डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर ते डायरेक्टर. बरोबर. हा कालखंड गेला. कालखंड खूप मोठा होता. एक अनुभव घेत गेलो. माझं कुठलंही सिनेमा लाईनमधलं असं शिक्षण झालेलं नाहीये. मी कुठलाही असा कोर्स केला नाही. फक्त आवड आणि प्रत्येक फील्डमध्ये काम केलं. म्हणजे बरोबर. सह्याद्रीला मी जवळपास 3 वर्ष काम केलं. अरे वाह! असिस्टंट ते एपिसोड डायरेक्टर. क्राईम डायरीला मी असिस्टंट होतो. हं. तर शिकत वेगवेगळ्या ठिकाणी या टप्प्यावर आलेलो आहे. विविध कमीत कमी 22 डिरेक्टरांच्या हाताखाली मी ॲज अ असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. हं, त्यामध्ये डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या आहेत, सीरियल केलेली आहे, कमर्शियल सीरियल केलेली आहे, वेब सीरीजपासून ते सिनेमा म्हणजे सगळंच अनुभव घेतलेला आहे. सहाय्यक असताना कुठले डिरेक्टर जे ज्यांचं काम तुम्हाला भावलं, की अरे चला आपण पण काहीतरी आता इंडिव्हिज्युअल केलं पाहिजे, असं कुणीतरी प्रेरणा दिली असेल? मी पुष्कर जोगचा सत्य मिशन पॉसिबल केला होता. त्या हं. ठिकाणी असोसिएट डायरेक्टर होते सुनील मांजरेकर. अच्छा. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. त्यानंतर अभय कीर्ती नावाचे जाऊ हो. तिथं खाऊचे डायरेक्टर होते. नाही. त्यांचे मी एक 3 सिनेमे केले होते. हं, त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकल्या. हं. त्यानंतर मिलिंद लेलेंचे मी सिनेमे केले होते. कुरुक्षेत्र मी होतो. हो, हो. तर माझ्यासाठी एकदम छोट्यापासून ते मोठ्यापासून सगळेच गुरु आहेत. मग नक्की, नक्की. हां, म्हणजे मी फोकस पुलरकडून पण शिकतो.
लाईट जो करतो त्या लाईटमन्स कडून पण मी शिकतो. बरं. सेटवर त्या प्रत्येक छोट्या गोष्टी पासून शिकतो. माझ्यासाठी मी ज्यांच्याकडून शिकलेलो आहे, इव्हन स्पॉट बॉय कडून पण काही गोष्टी शिकलो असेल तर ते पण माझ्यासाठी गुरु आहेत. बरोबर. मला ज्यांच्याकडून नॉलेज भेटलं आणि मला शिकायला खूप आवडतं आणि विचारायला खूप आवडतं. एखादी गोष्ट माहित नाही तर मी डायरेक्टली विचारतो. मला हे माहित नाही, सांगा, हो, समजावून हो. सांगा. मला लाज वाटत नाही. मी पूर्वी शिकत होतो, आताही शिकतो, भविष्यातही शिकत राहू. कारण की चित्रपट हा समुद्र आहे, बरोबर. महासागर आहे. आपण मराठीत कुठं चांगलं नाव केलं तर आपल्या पुढे अजून आव्हानात्मक आहे. हो, वेगळे हां. विषय आहेत. आणि माझी खूप इच्छा आहे आणि आता व्हायला लागलेलं आहे. मराठी जसं तेलुगू, तमिळ, मल्याळम त्यांच्या राज्यामध्ये एक हाय पिचला घेऊन ठेवलेला आहे. तर मराठीत पण तेवढ्याच ताकदीचा सिनेमा व्हावा आणि बाहेरच्या राज्यांमध्ये चालावा. हो, हो. मराठीतच चालणार, महाराष्ट्रात चालतोच आहे. इतर राज्यात त्याचं प्रभुत्व व्हावं. कारण की हिंदुस्थानात किंवा भारतात दादासाहेब फाळकेंनी पहिली म्हणजे सुरुवात केली. म्हणजे तो मराठी माणूस होता, महाराष्ट्राचा माणूस होता. त्यानंतर मग तो पॅन इंडिया सगळं कव्हर करत आज साऊथ इंडस्ट्री मोठी आहे. नंतर तमिळ आहे, हिंदी आहे. नंतर मग आपला कुठेतरी मराठीतला नंबर लागतो. तर मराठीत अव्वल एक नंबरला का नाही? कारण की तेलुगू जसं राज्य आहे तसंच महाराष्ट्र राज्य आहे. हो. तमिळ आहे तसंच महाराष्ट्र आहे. तर मराठीला कमी कोणीच लेखू नये. बरोबर. आणि मराठीचे तंत्रज्ञ खूप आहे. मराठीमध्ये गोष्टी खूप आहे. बाहेर कुठे जायची गरज नाही. मला आत्ता बरेच जण म्हणतात, "तुम्ही हिंदीमध्ये हा सालबर्डी का नाही केला?" हां, हां. तर माझ्या मराठीला मी का मोठं नाही करू? बरोबर. म्हणजे मला असा राग येतो ना प्रश्न विचारलं, की तुम्ही तुमच्याकडे बजेट होतं, सी होता, पी होतं, तर तुम्ही हिंदीत पण केला असता. बरोबर आहे. तर मी मराठीला का मोठं करू नये? जे म्हणजे माझा कल्चर आहे, जे गोष्ट आपण जगलोय, अनुभवलंय, हां. ती चांगली मांडली त्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हां, मग त्याच्यामुळे मी मूळ भाषा मराठी ठेवलेली आहे आणि ज्या लोकांना माझे मराठीतले आर्टिस्ट मराठीतला सिनेमा बघायचा आहे त्यांच्यासाठी ओ-टी-टीवरती ते ओ-टी-टी चॅनल डबिंग करेन इन फ्युचर. पण हो. मूळ भाषा मी मराठीमधून शूट केलंय आणि मराठीवरती माझं खूप प्रेम आहे आणि मराठीला मला खूप मोठं करायचंय. बाहेरच्या राज्यांनी मराठी सिनेमा बघावा. जसं तिकडचे सिनेमा आपण पाहतो, के-जी-एफ असो, बाहुबली असो, जे काही आपले सिनेमा आहेत, आपण ते पाहतो. तर आपले सिनेमे त्या राज्यांनी पाहावेत आणि त्या राज्यांनी पण आपल्याकडून काही गोष्टी घ्याव्यात. बरोबर. तर माझा तो एक प्रयत्न आहे. नक्की, नक्की. चांगला प्रयत्न आहे मित्रांनो, की मलाही असं वाटतं, की आपला सिनेमा म्हणजे मराठीत आहे, लो बजेट आहे, कमी हां. असं मलाही आवडत नाही ती हां, गोष्ट. नाही आवडत. म्हणजे बाबूच्या वेळेस आपण अनुभवलं होतं, की झालं होतं. तुम्ही ते आपलं प्रमोशनल सॉन्ग होतं. हां, त्यासाठी तुम्ही आला होता, की हां. तुम्ही सांगितलं, की मला म्हणजे चांगलं गाणं काहीतरी हिट करण्यासाठी मला यायचंय. मग लोकेशन आपण सासवडला लोकेशन हां. संगमेश्वर मंदिर असेल, आपला गेलं. पुरंदरे वाडा आहे. सुरेंद्र. खूप छान ते हां, गाणं झालं होतं. मला हां. वाटतं कोरिओग्राफर आपले कोण नानू होते? नानू महाजन. नानू, नानू. नानू बरोबर. महाजन सुंदर होते. गाणं केलं होतं.